प्रत्येक जिम मध्ये जाणाऱ्या मुलाचा हा एक कॉमन प्रश्न असतो. तो नेहमी विचारतो की सर, अंडी खाताना त्याला कच्ची खायची का आपण त्याला कुक करून खायचं किंवा उकळून खायची? तर याच्याबद्दल मला हे सांगायचंय, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे खूपदा मूवीज मध्ये बघता, पिक्चर मध्ये बघता. जसं तुम्ही अगोदर एक रॉकी पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल की सिल्व्हस्टर स्टॅलोन कच्ची अंडी खाताना. आता लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जेव्हा कच्ची अंडी खातो तर त्याच्यानी दोन वाईट परिणाम होतात बॉडीमध्ये. पहिला वाईट परिणाम हा की कच्ची अंड्यांमध्ये एक बॅक्टेरिया असतो आणि त्या बॅक्टेरियाचं नाव आहे साल्मोनेला. हा बॅक्टेरिया जर आपल्या अंगात गेला तर आपल्याला स्टमक इन्फेक्शन होऊ शकते आणि ते स्टमक इन्फेक्शन खूप सिरियस पण असू शकतं. काही लोकांना हा स्टमक इन्फेक्शन 6 तास 8 तासापर्यंत होईल आणि काही लोकांमध्ये हा आठवडाभर पण चालू शकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्टमक इन्फेक्शन मध्ये तुम्हाला व्हॉमिटिंग होऊ शकतं, डायरिया होऊ शकतं, पोटामध्ये दुखू शकते, भयंकर पेन होऊ शकतं. तर अशा गोष्टी घडू शकतात. तर कधीही कच्ची अंडी खाऊ नका. आपण जेव्हा त्या अंड्यांना कुक करतो तर त्याच्यातले कुठलेही असे बॅक्टेरिया जे असतात ते मरतात. दुसरी गोष्ट, मी असे बरेच आर्टिकल वाचले ज्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे, ज्या वेळेला आपण अंडी कुक करून खातो, मग तुम्ही त्याला उकळून खा किंवा त्याचं ऑमलेट बनवा किंवा त्याला तुम्ही बुर्जी फॉर्म मध्ये खा, पण ज्या वेळेला आपण त्याला शिजवतो त्या वेळेला त्या अंड्याचं जे ऍब्झॉर्प्शन आहे हे आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त होतं. म्हणजे त्याच्यातलं जे प्रोटीन आहे, प्रोटीनचं ऍब्झॉर्प्शन हे सर्वात जास्त होतं. म्हणजे कच्च्या अंड्यामधलं प्रोटीन हे तुमच्या शरीरामध्ये 50% ऍब्झॉर्ब होणार आणि शिजवलेल्या अंड्याचं जे प्रोटीन आहे ते लगभग तुमच्या शरीरामध्ये 90% ऍब्झॉर्ब होणार. तर हा एवढा मोठा फरक आहे आणि असे आर्टिकल मी भरपूर वाचलेले आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कधीही आपण अंडी जेव्हा खाऊ तर त्याला कच्ची खाऊ नका, त्याला शिजवून खा. ओके, ह्याच्यामध्येच सर्वात जास्त फायदा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.